नमस्कार. वा 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 नमस्कार. नमस्कार मंडळी, मी सुबोध भावे आणि तुम्ही ऐकताय PNG ज्वेलर्स प्रेझेंट्स बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे सीझन. दागिना आधुनिक असो वा पारंपरिक, प्रत्येकाच्या पसंतीचा आनंदाचा जवळचा पत्ता PNG ज्वेलर्स. काय ऐकताय म्हणायची इतकी सवय लागली मला 2 सीझन पासून की आता तुम्हाला सगळ्यांना बघून ऐकताय बरोबर पाहताय ना असंही म्हटलं पाहिजे. कारण बिग मराठी बायोस्कोप आता फक्त ऐकायचा नाही तर पाहायचाही आहे. आता कसं बरं वाटतंय. म्हणजे आतापर्यंत रेडिओवरती बोलताना व्हायचं काय की मी जसा एकटाच बोलत असायचो स्वतःशी बोलल्यासारखा. पण रसिकाची दाद, ज्याला आपण कलाकार मंडळी कायम भुकेलेला असतो, ती काही मिळायची नाही. आणि आपल्याला काय हवी असते? काय हवी असते? दाद. मग ती कशी द्यायची? ओरडा की एकदा जोरात. हा ये बात. अलीकडे मंडळी काळ खूप बदललाय, म्हणजे चांगल्या अर्थाने खूप बदललाय. जिथे जिथे पुरुषांची मक्तेदारी होती तिथे तिथे महिलांनी आपलं अस्तित्व अतिशय उत्तम पद्धतीने साकारून दाखवलंय. आणि सिनेमा याला अपवाद नाही. खरं तर चित्रपट बनवणं हे भयंकर गुंतागुंतीचं काम आहे. आणि या सगळ्या गुंत्याचा केंद्रबिंदू असतो तो दिग्दर्शक. कारण केवळ त्यालाच सिनेमा दिसत असतो. खरं तर अनेक वर्ष पुरुषांची यात मक्तेदारी होती. या सगळ्या क्रिएटिव्ह कोलाहलामध्ये एका अभिनेत्रीनं अगदी अलगद पाऊल ठेवलं आणि तिनं दिग्दर्शक म्हणून आपलं कौशल्य सिद्ध केलं. एकदा नव्हे, पुन्हा पुन्हा. स्वागत करूया अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांचे. रेडिओवरती कार्यक्रम करत असताना इतके लाड नसतात बरं का. आपण घरात जमिनीवरती बसून गालीच्या वरती माईक ठेवून जसं जमेल तसं शूटिंग करत असतो. आणि मग ज्या कलाकार मित्रांशी गप्पा मारतो तेही त्यांच्या घरातनं माझ्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत असतात. पण आता मृणालसारखी चिरतरुण अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका आणि काय म्हणू, माझी बहीण, भावा भारी. आपला शो कसा एकदम कडक. तर रेडिओ फक्त ऐकायचं नाही मृणाल, तर पाहायचाही आहे. सगळेजण पाहताय ना, आणि तूही पाहतच असशील आता. तर कसं वाटतंय हा सगळा शो पाहताना? पुण्यात आहे त्यामुळे कसं वाटायचं उत्तर गार गार वाटतंय. गार गार वाटतंय. मी जेव्हा या शो मधनं किस्से सांगायचो तेव्हा प्रत्येक किस्सा मला त्या त्या काळात घेऊन जायचा आणि त्या काळचं जगणं दाखवायचा. तुमचा काळही मोठा आहे, म्हणजे आधी छोटा पडदा, मग मोठा पडदा. तुम्ही जेव्हा तुमच्या या सगळ्या प्रवासाकडे बायोस्कोपमधनं पाहता तर असा कुठला अनुभव आहे, एखादा किस्सा आहे जो तुम्हाला आता आपल्या या सगळ्या प्रेक्षकांशी शेअर करावं असं वाटतं? अभिनेत्री होणं खूप सोपं असं मला आता वाटतं. दिग्दर्शक आता तूही बंद आहेस त्यामुळे तुलाही ते वाटतच असणार की माझे सीन्स काय आहेत, हां एवढे सीन्स आहेत का, ओके चला कॉफी आणा, चहा आणा, हां माझी व्हॅनिटी व्हॅन कुठे आहे, हां मी इथे बसतोय, ओके चला माझं झालं, संपले माझे सीन्स, ओके बाय टाटा उद्या भेटू. इतकं सोपं असतं असं आत्ता वाटतं. अभिनय करणं ही सोपी गोष्ट अजिबातच नाही. ती कॅरेक्टर बनणं ही गोष्टसुद्धा अजिबात सोपी नाही. पण दिग्दर्शक बनणं हे त्याहून महाकठीण काम आहे. आणि अनेक ॲक्टर्स असं म्हणत राहतात अनेक वर्ष की आम्हाला दिग्दर्शन करायचं आहे, पण फार कमी लोक तो प्रयत्न करतात. आणि सुबोध पण एक त्यापैकीच आहे की ज्यांनी ते सगळं कौतुक जे कलाकाराचं होतं, ते कायमचं जे रेड कार्पेट असतं ते सोडून एक अतिशय खडतर असा दिग्दर्शकाचा रोल किंवा ती भूमिका स्वीकारली आणि एक अत्यंत यशस्वी चित्रपट करून दाखवला. मला वाटतं की यासाठी त्याचं जबरदस्त टाळ्या वाजवून आपण अभिनंदन केलं. सुबोध, मी पहिला चित्रपट लिहिला प्रेम म्हणजे प्रेम असतं तेव्हा मी गुंतता हृदय हे नावाची मालिका झीवरची त्याचं चित्रीकरण करत होते. आणि मला सारखं वाटत होतं की मी किती वर्ष दुसऱ्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करणार. म्हणजे कलाकाराच्या मनात असं कायम चालू असतं की अरे हा विषय मांडायला पाहिजे, ह्याच्यावर काहीतरी नाटक केला पाहिजे, ह्याच्यावर सिनेमा बनवला पाहिजे. पण एकट्या अभिनेत्याचं किंवा अभिनेत्रीचं ते काम नसतं, ते त्या दिग्दर्शकाला वाटायला लागतं. मी ऑलरेडी लिहित होते त्यामुळे मला जो विषय खूप मनापासून मांडायचा होता तो मी लिहिला आणि दिग्दर्शित केला. त्याची एक गंमत झाली. माझे बाबा SP कॉलेजचे प्रिन्सिपल होते. एक दिवस त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांनी मला एक संस्कृत सुभाषित सांगितलं. ते सुभाषित असं की लग्न म्हणजे काय, तर कन्या वर्यते रूपम, मुलगी लग्नामध्ये काय बघते तर मुलगा दिसायला कसा आहे. तिचा पहिला
मुद्दा हा असतो की दिसायला कसा आहे, हँडसम आहे, मग ठीक आहे बाकी सगळं. मुलीसाठी प्रश्न संपला. कन्या वर्यते रूपम माता वित्तम. आई म्हणते ते सगळं ठीक आहे, पगार किती आहे ते सांगा. पिता श्रुतम. वडील म्हणतात की त्या मुलाची ख्याती काय, त्याला व्यसन नाही ना, तो काय करतो, कुठे असतो, मित्र कोण आहेत, हे सगळं वडील बघतात. कन्या वर्यते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलम इच्छन्ति. नातेवाईक विचारतात कोणाचं आहे, कुठला आहे, मूळगाव कोणतं, नातेवाईक कोण. आणि सगळ्यात महत्त्वाची शेवटची ओळ आहे कन्या वर्यते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलम इच्छन्ति आणि भोजनम इतरे जनहा. म्हणजे आपण सगळे फक्त जेवायला जातो. तर त्यांनी हे सुभाषित सांगितल्यावर माझ्या डोक्यात सतत चक्र सुरू होतं की खरंच लग्न संस्था, विवाह संस्था इतकी महत्त्वाची आहे, पण लग्न त्या दोन माणसांचं असतं, तो नवरा आणि ती नवरी, किंवा तो मुलगा आणि ती मुलगी. अशा वेळेला लग्न म्हणजे काय हा विचार प्रत्येक माणसाच्या मनामध्ये होतो का. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही दोघेही दूरचित्रवाणीवर अनेक वर्ष आम्ही काम केलेलं आहे, तर मला दूरचित्रवाणीवरच्या मालिका बघताना सतत असं वाटत राहतं की आपल्या आजी आजोबांबरोबर, आईबाबांबरोबर जी एक छोटी मुलांची पिढी या मालिका बघते, त्यांना या नात्यांबद्दल काय वाटत असेल. म्हणजे त्यांना खरंच असं वाटत असेल की टी व्हीत दाखवतात की सासू असते ती सुनेला खूप भयंकर छळते, नको मला सासू नको. हे मुलं किंवा मुली चौथीपासून गिरवत असतील का मनात, किंवा याचा विचार करत असतील का. तर या विषयावर मला लिहावंसं वाटलं. सो आय रोट अबाउट दिस. आणि प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असं हा चित्रपट मी लिहिला. माझ्या नशिबाने तो सगळ्या कलाकारांना खूप आवडला, तो चालला खूप, त्याला पुष्कळ अवॉर्ड्स मिळाली आणि मग माझा प्रवास सुरू झाला. सुंदर प्रवास आहे आणि तो आता सहेलारपर्यंत आलेला आहे आणि आता पुढेही अजून अनेक चित्रपट तुझ्याकडनं येणारे आम्हाला पाहायचे आहेत. मृणाल, आपण कायम आरडाओरड करत असतो की मराठी चित्रपटांना प्रेक्षक लाभत नाहीत, पण आता ही एवढी गर्दी आजच्या या कार्यक्रमासाठी बघितल्यानंतर की जो संपूर्ण कार्यक्रमच मराठी चित्रपट आणि नाटकांवरती आधारित आहे त्याला, आणि आत्ताच नुकताच तुझा रिलीज झालेला सुभेदार हा चित्रपट देखील अतिशय जोरात थिएटरमध्ये चालू आहे. ही सगळी गर्दी बघून आणि मराठी चित्रपटांच्या बाबतीत होणारी ओरड बघून या सगळ्या प्रेक्षकांबद्दल तुला काय वाटतं? मला या प्रेक्षकांबद्दल खूप कौतुक वाटतं. आणि सुभेदारच्या आधी आलेला बाई पण भारी देवा सारखा चित्रपट असेल, वेड सारखा चित्रपट असेल, मला वाटतं लोकांना काही पिरियड नंतर काही प्रकारचे चित्रपट बघायला आवडतात. मराठी प्रेक्षक तर आता एवढा सजग झालेला आहे की त्याला मराठी सिनेमा चालला पाहिजे हे त्यांनी आता पक्क ठरवलेलं आहे. त्यामुळे लोकांना हे कळलं आहे की जर मराठी सिनेमा बघितला, पहिल्या आठवड्यात बघितला, तर तो मराठी सिनेमा पुढच्या आठवड्यात टिकेल आणि तो चालत राहील. त्यामुळे हे सगळं लोकांपर्यंत आता पोहोचलेलं आहे आणि सजगपणे लोक मराठी सिनेमाकडे बघतायत. ही फार छान गोष्ट आहे. आपल्याकडे असं म्हटलं जातं मृणाल की ऐतिहासिक सिनेमेच आपल्याकडे जास्त चालतात. सुभेदारमध्ये तर तू काम केलेस किंवा त्याही आधीच्या दिग्पालच्या चित्रपटांमध्ये काम केलेस. तू स्वतः एक रमा माधवसारखा ऐतिहासिक चित्रपट त्याचं दिग्दर्शन केलंस आणि त्याच्यानंतर तुला वाचनाची आवड असल्यामुळे, साहित्याची आवड असल्यामुळे प्रेम म्हणजे प्रेम असतं किंवा सहेलारे अशा वेगळ्या प्रकारच्या किंवा जो अगदी आत्ताच्या पिढींना जाणवेल अशा प्रकारच्या सिनेमाची सुद्धा तू दिग्दर्शन त्याचं केलंस. पण आता येणारा तुझा चित्रपट पुन्हा ऐतिहासिक वाटेवरती जाणारा आहे का काय डोक्यात आहे? ऐतिहासिक सिनेमा करायला मला नक्कीच आवडेल, दिग्दर्शिका म्हणून तर खूपच आवडेल. रमा माधव किती लोकांनी पाहिलाय मला माहिती नाही, पण इतिहास स्त्रीच्या दृष्टिकोनातून दाखवणं हे मला खूप चॅलेंजिंग वाटतं. कारण आपल्याकडे इतिहासावर जी जी पुस्तकं लिहिली गेली आहेत किंवा इतिहास कायमच मांडला गेला आहे तो पुरुषाच्या किंवा नायकाच्या दृष्टीतून मांडला गेला आहे. पण मला मात्र त्या काळची स्त्री कशी होती, तिचा विचार काय होता, म्हणजे किती गमतीचं आहे बघ. रमा माधवमध्ये मी 4 प्रकारच्या स्त्रिया दाखवल्या. एक होती ती छोटी रमा की जी शनिवारवाड्यात पहिल्यांदा पाऊल टाकते लग्न होऊन, 7-8 वर्षाची, आणि तिला वाटतं की अरे बापरे हा शनिवारवाडा. ती एक रमा. तिने पाहिलं कोणाकोणाला? आनंदीबाई पेशवे, ज्या आनंदीबाईंना आपण धचा मा करणारे आनंदीबाई म्हणून, विलन म्हणून ओळखतो, पण खरं त्यांची त्या खेरीज पण केवढी मोठी ओळख आहे. त्या डिझायनर होत्या. त्यांनी बनवलेल्या पैठण्या आणि शालूंचे डिझाईन्स हे याची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात काय महाराष्ट्राबाहेरसुद्धा व्हायची. त्यांनी घडवलेले दागिने, कित्येक दागिने हे त्यांनी बनवलेली डिझाईन्स आहेत. त्यामुळे आनंदीबाई हे फक्त धचा मा नाही आहे, त्याहूनही खूप मोठं काहीतरी आहे.
शनिवार वाड्याची मालकीण म्हणजे गोपिकाबाई ही ज्या नानासाहेब पेशवे यांनी पुणं सेटल केलं, कात्रजचा तलाव बांधला किंवा सारसबाग, पर्वती हे सगळं ज्यांनी बांधलं म्हणजे विस्तार केला साम्राज्याचा, त्यांची पत्नी ही इतकी ॲम्बिशियस होती की तिच्या स्वतःच्या पतींनी सांगितलं होतं, म्हणजे नानासाहेबांनी सांगितलं होतं की यांना मोडी लिपी शिकवू नका, नाहीतर ह्या सगळी सूत्र स्वतःच्या हातात घेतील. अशी बाई होती. आता या बायकांची आपल्याला कुठे ओळख आहे? किंवा पार्वतीबाई, ज्यांचे पती सदाशिवराव भाऊ हे पानिपतच्या युद्धात गायब झाले आणि कधीच सापडले नाहीत, एवढं आपल्याला माहिती असतं. पण ती बाई, तिने वयाच्या 20-25मध्ये तिचा पती गायब झाला आणि ती अनेक वर्ष, मी मंगळसूत्र काढणार नाही, मी सौभाग्यलेणी काढणार नाही, माझा पती जिवंत आहे आणि तुम्ही त्याचं प्रेत तरी दाखवा, नाहीतर त्याला आणून तरी पोचवा, असं म्हणत ती शेवटपर्यंत या स्वतःच्या निर्धारावर ठाम राहिली. पुढची 30-40 वर्ष ती जगली आणि सधवा म्हणून जगली. किती स्ट्रॉंग बायका होत्या त्या काळातल्या. तर हे दाखवायला मला नक्कीच आवडेल. आणि आता या सगळ्याच्या पलीकडे तू अजून एका मोठ्या संस्थेची खूप महत्त्वाची घटक आहेस. मृणाल, पुन्हा एकदा तू इथे आलीस, वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा मारल्यास त्याबद्दल मनपूर्वक आभार. मी स्टेजवरती आमंत्रित करतो मिस्टर अतुल राजदान, चीफ मार्केटिंग अँड प्रॉडक्ट ऑफिसर, बिग FM, आणि मिस्टर सुशील जाधव, झोनल हेड, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी. गिफ्ट पार्टनर आहेत चाकणस लाकडी घाणा ऑइल, खाद्य तेल खरेदी करण्याचे आपले हक्काचे ठिकाण. आता भारतात कुठल्याही ठिकाणाहून आपण ऑर्डर देऊ शकता. www.lakdighanaoil.com या साईटवर. रसिको, अगदी अलीकडची ताजी गोष्ट कोणती सांगा? सांगा, अगदी अलीकडची. हा सांगा. कोणाचा वाढदिवस? बरोबर ओळखलं, आशा भोसले यांचा 90वा वाढदिवस. आता आशा भोसले यांचा अफाट उत्साह आणि कायमचं तारुण्यातलं मन या बाबतीत आपण कितीही बोललो तरी कमीच आहे. आणि त्यांच्या गाण्यांबद्दल बोलायचं तर एक शो पुरेसा नाही, एक अख्खी मालिका करावी लागेल आपल्याला. वयाच्या 10व्या वर्षी म्हणजे 1943 मध्ये माझा बाळ या मराठी चित्रपटासाठी त्या पहिल्यांदा गायल्या. 1946च्या सुमारास हिंदीत त्यांचा प्रवेश झाला. आशाताई मराठी गाणी भरभरून गायल्या. बाबूजींकडे अर्थात सुधीर फडके यांच्याकडे लागलेला त्यांचा सोज्वळ स्वर इतरत्र फार कमी ऐकायला मिळतो. येणार नाथ माझा, हृदयी प्रीत सागते, धुंदी कळ्यांनो या सुखांनो या, अशी अनेक गाणी अविस्मरणीय आहेत. जगाच्या पाठीवर मधली त्यांची गाणी हा तर एक अनमोल ठेवा आहे. दुसरीकडे हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडचा त्यांचा क्लास हा काहीतरी वेगळाच आहे. सखी ग, दिन कैसे रजनी, मी मज हरपून, यामधल्या शेवटच्या ताना निव्वळ भान हरपून टाकणाऱ्या आहेत. जीवलगा राहिले दूर, तरुण आहे रात्रमधला गार वारावरची त्यांची हरकत एकदम भारी. आपले वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची आशाताईंनी गायलेली नाट्यगीतं हाही एक मोलाचा ऐवज आहे. युवती मना, कठीण 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 किती, मधुमिलनात या, अशा या नाट्यगीतातल्या दाणेदार ताना आणि हरकती अचंबित करणाऱ्या आहेत. गाण्यांखेरीज आशाबाईंचा छंद म्हणजे पाककला. त्या एक अप्रतिम कुक आहेत, स्वयंपाकी आहेत, हे आपल्या सर्वांना माहिती आहेच आहे. याच छंदाचे त्यांचा धाकटा मुलगा नंदू आनंद भोसले यानं यशस्वी व्यवसायात रूपांतर केलं. आशाज नावाची रेस्टॉरंटची साखळी दुबई, कुवेत अशा अनेक देशांमध्ये आहे. तिथल्या शेफ्सना आशाताईंनी स्वतः ट्रेनिंग दिलंय हे सांगूनही कोणाला खरं वाटणार नाही. आज आशाबाई दुबईला आपलं दुसरं घर मानतात ते कदाचित यामुळेच असेल. आणि हे प्रगती पुस्तक एवढ्यावर थांबत नाही. आशाताईंबद्दल आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आशाताई अतिशय स्पष्ट वक्त्या आहेत. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी सांगितलेला एक किस्सा. सुरेश वाडकर, लताताई यांचं नातं फार वेगळं आहे. पण मधल्या काळात जवळपास 10 वर्ष लता मंगेशकर सुरेश वाडकर यांच्याशी बोलत नव्हत्या. काहीतरी बिनसलं होतं. आशाताईंना ही गोष्ट कळली. एकदा सुरेशजी आणि आशाताई सोबत असताना आशाताईंनी हा विषय काढला. सुरेशजींनी आपली बाजू मांडली. म्हणजे हा निव्वळ गैरसमज होता हे आशाताईंच्या लक्षात आलं. आणि मग काय, आशाताईंनी आपली गाडी सुरेश वाडकरांना देऊन त्यांना थेट प्रभुकुंजवर पाठवलं.
सुरेश वाडकर लता दीदींना भेटले, बोलणं झालं, सगळे गैरसमज दूर झाले आणि पुन्हा एकदा लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर एकत्र गाऊ लागले. किती सहज, साधा, सरळ स्वभाव. अशातही एव्हरग्रीन आहेत ते याचमुळे. तर म्हणजे तुम्ही पाहताय बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे सीझन 2. दागिना आधुनिक असो वा पारंपरिक, प्रत्येकाच्या पसंतीचा, आनंदाचा जवळचा पत्ता PNG ज्वेलर्स. बायोस्कोप आता फक्त ऐकायचा नाही तर पाहायचा सुद्धा आहे. मला असं वाटतं तुम्ही सगळेच जण आता आरजे झालेलात माझ्याबरोबर, त्यामुळे आपण सगळे मिळून हा शो करतोय असंच मला वाटायला लागलंय. पण खरं सांगतो, मराठी चित्रपटांवरचा आणि नाटकांवरचा इतका सुंदर शो, पहिला सीझनचे 60 आणि दुसऱ्या सीझनचे 60 एपिसोड, इतका मोठा कॉन्टेंट देताना, तो ऐकताना, तो बोलताना मला सुद्धा जाम भारी वाटत होता आणि आपल्या मराठी चित्रपटांचा खूप अभिमान वाटत होता. अलीकडे सोशल मीडियामुळे एक फार बरी गोष्ट झाली आहे. म्हणजे आपण अगदी एवढंसं, अगदी छोटुकलं काहीतरी जरी केलं ना तरी ते जगाला आपल्याला सांगता येतं. आता स्थिती अशी आहे की आपण रोज एखादा फोटो नाही टाकला ना तर लोक आपल्याला विसरतील की काय, अशी भीती वाटायला लागली आहे पब्लिकला. पण आजचा काळ सोडा, बोलपट जेव्हा आला होता, म्हणजे साधारण 90 वर्षांपूर्वी, तेव्हा ही मंडळी स्वतःबद्दल कसं सांगत असतील, तेव्हाचे लोक कसे होते. तेव्हा तर केवळ मुद्रित माध्यमं होती, सिनेमालाही फारशी जागा मिळत नसे पेपरात. मग काय करत असतील ते, त्याची एक गोष्ट सांगतो. 1933 सालची ही गोष्ट. पुण्यात प्रभात फिल्म कंपनीची वाटचाल सुरू होती. प्रभात हे मराठी चित्रपटसृष्टीच्या, खरं तर भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातलं मानाचं सोनेरी पान. प्रभातचे सिनेमे माइलस्टोन होतेच, पण ही कंपनीच फार महत्वाची होती. तर पुलंनी पुण्यातल्या प्रभातच्या वातावरणाचं मजेशीर वर्णन एक होती प्रभात नगरी या लेखात केलंय. पुलं म्हणतात, प्रभातमधली कलावंत मंडळी त्यावेळच्या प्रभात रोडवरनं सायकलवरून आणि पायी पायी जायची. बरं, हा काळ 90 वर्षांपूर्वीचा आहे. तर सायकलच्या हँडलला किंवा हातातल्या पिशवीला जेवणाचा डबा घेऊन निघालेली ही माणसं कारखान्यात नोकरीला जाणाऱ्या कामगारांसारखी वाटत. फॅक्टरी आठवलं का, हरिश्चंद्राची फॅक्टरी. तर त्यातली नटमंडळी इतर पुणेकरांच्या मानानं लांब केस राखल्यामुळे किंवा कमावलेल्या गोटीबाज बॉड्यांमुळे ओळखू यायची आणि जराशा अधिक चापून चोपून नेसलेल्या बहुधा पांढऱ्या साड्यांमुळे, केसांच्या जरा जादा महिरतदार वळणांमुळे आणि कोरीव भुवयांमुळे नट्या लक्षात यायच्या. पुलं म्हणजे मास्टरपीस होते. पण मंडळी, आजकाल काळ खूप पुढे गेला आहे. या काळात कोणी सायकलवरून किंवा पायी चालत स्टुडिओत येईल याची कल्पनाही आपल्याला करवत नाही. खरं तर असं येतच नाही कोणी. पण नियम हे अपवादांनी सिद्ध होत असतात, नाही काय. अपवाद आहेत ना. अभिनेत्री मुक्ता बर्वे आपल्या पुण्याच्याच, सवयीनुसार मुंबईत नवीन असताना कमी अधिक जवळच्या कामासाठी किंवा भेटीसाठी चक्क सायकलवरून त्या जाये करीत असत. नेहा महाजन मुंबईत दूरपर्यंत सायकलवरनं जाई. इतकंच नव्हे तर आपली छोटी सोनाली कुलकर्णी ओशिवरा परिसरामध्ये सायकलवरती दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. व्यायामाचा भाग म्हणून ती भरपूर सायकलिंग करते, सायकल चालवते. म्हणजे काळ बदलला तरी सायकल कायम आहे. आज स्टुडिओत येताना जवळपास प्रत्येक मराठी कलाकाराकडे आपली गाडी आहे. आजचा मराठी कलाकार हा सेलिब्रिटीज आहे आणि त्यानं तसंच टापटीप असायला हवं. कारण आज प्रत्येकाच्या हातात फोन आहे. कुठून कोण कधी तुमचा एखादा पचकन फोटो काढून सोशल मीडियावरती टाकेल याचा नेम नाही. मग काय आपली ट्रोलधाड बसलेलीच असते बोलायला, नाही का. पुलंने तो काळ अत्यंत खुमासदार वर्णन केला होता आणि तो वाचनीय होता, रंजक होता आणि तो त्या काळात खिलाडू वृत्तीनं घेतला गेला होता. कारण ते पुलं होते, पण आता तसं शक्य नाहीये. तर रसिको, आपल्या कार्यक्रमाची एक पद्धत आहे जी तुम्हाला माहिती आहे. ती म्हणजे प्रत्येक एपिसोडच्या शेवटी मी एक प्रश्न तुम्हाला विचारत असे. बरोबर बरोबर आहे ना. आणि त्या प्रश्नाचं अचूक उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्याला आपल्याकडनं एक छानसं काहीतरी गिफ्ट, भेटवस्तू मिळत असे. बरोबर आहे. मला सांगा, पुण्याच्या बाहेरनं कोण कोण आलेत त्यांनी हात वरती करा. अरे बाप रे, पुण्याच्या बाहेरनं आलेल्या या सगळ्या लोकांसाठी मग आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. जो त्याचं अचूक उत्तर देईल त्याला, अर्थातच जो भाग्यवान विजेता असेल त्याला छानशी भेटवस्तू इथे मिळणार आहे. नागराजचा पहिला चित्रपट सांगता येईल का? चूक. नागराजचा पहिला चित्रपट फॅन्ड्री, बरोबर आहे. पण त्या चित्रपटाच्या आधी नागराजनी एक शॉर्ट फिल्म केली होती.
जी खूप गाजली होती आणि तिला अनेक पुरस्कारही मिळाले. कोणी उत्तर दिलं पटकन सांगा मला. तू मागे बघून सांगितलंस ना. उभे राहा. तुमचं नाव सांगा. हा, मेहुल शहा. कुठनं आलात तुम्ही? फलटणवरनं आलात. मेहुल शहा, जोरदार टाळ्या. अरे नाही नाही, पिस्तुल्या पाहिला होता तुम्ही? पिस्तुल्या यांनी पाहिला होता, आवडला होता? मस्त होता. आणि खरं तर नागराजची सुरुवात पिस्तुल्या या शॉर्ट फिल्म पासून झाली होती. त्याच्याही आधी त्यांनी अनेक कलाकृती, तो स्वतः अत्यंत उत्तम लेखक आहे, कवी आहे, त्यामुळे या क्षेत्राशी त्याचा आधीपासून संबंध होताच. फॅन्ड्री सारखा एक अफलातून सिनेमा नागराजने दिला आणि खऱ्या अर्थाने दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे सगळ्या लोकांसमोर आला आणि मग सैराटनी त्याच्यावरती कळस चढून चमत्कार केला आणि मराठी चित्रपट सृष्टीला एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलं. तर पुढचा प्रश्न असा आहे, भारतामध्ये चित्रपट सृष्टीमध्ये सगळ्यात महत्वाचा पुरस्कार असतो तो म्हणजे भारताचा राष्ट्रीय पुरस्कार, बरोबर? सगळ्यात पहिला राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी कुठल्या चित्रपटाला मिळाला? श्यामची आई. अगदी बरोबर. दुसऱ्या वर्षी कुठल्या चित्रपटाला मिळाला? मी हे सांगितलंय आहे आपल्या कार्यक्रमातनं. हा, दुसऱ्या वर्षी सलग दुसऱ्या वर्षी. संत तुकाराम नाही. बर चला, मराठी चित्रपट ही एक हिंट देतो. महात्मा फुले करेक्ट उत्तर आहे. आचार्य अत्रे यांनीच दिग्दर्शित केलेला पुढचा चित्रपट महात्मा फुले. आणि श्यामची आई आणि महात्मा फुले या दोन्हीही मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा होऊन सुरुवात झाल्यानंतर लागोपाठ पहिल्या दोन्ही वर्षांचे विजेते चित्रपट मराठी चित्रपट होते. याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. काय नाव तुमचं? डॉक्टर विजय बालगरे. कुठनं आलात? राजगुरुनगर. डॉक्टर विजय बालगरे राजगुरुनगरवरनं आलेले. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. खूप सुंदर. आणि आता महत्वाच्या प्रश्नाकडे येऊया. पण अशी कोणती मराठी अभिनेत्री होती जिला सगळ्यात पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला? एक एक करून सांगा. सुलोचना नाही. थांबा, एक एक करून. हा, तुम्ही सांगा. काळा शर्ट. स्मिता पाटील नाही. हा, कोण? जयश्री गडकर नाही. हा, तुम्ही सांगा. इंदिरा चिटणीस नाही. कमलाताई गोखले नाही. शांता आपटे नाही. या पुढे या. नाव काय तुमचं? दुष्यंत इनामदार. कुठं आहात तुम्ही? कोल्हापूरवरनं दुष्यंत इनामदार. जोरदार टाळ्या. आणि त्यांनी अचूक उत्तर दिलेलं आहे. राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात झाल्यानंतर पटकवणारी पहिली मराठी अभिनेत्री आहे मिताली जगताप, बाबू बैंड बाजा या चित्रपटासाठी. आणि त्याच्यानंतर मितालीनंतर अजून एका मराठी अभिनेत्रीनी या पुरस्कारावरती आपलं नाव कोरलं. तिचं नाव आहे उषा जाधव. ढग या चित्रपटासाठी. सगळ्यात पहिला मराठी अभिनेता कोण ज्यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून? दादा कोंडके नाही. नाही नाही. राजा गोसावी नाही. मराठी चित्रपटासाठी. हा नाही. सगळ्यात पहिल्यांदा मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून किताब पटकवला तो जोगवा या चित्रपटासाठी उपेंद्र लिमये यांनी. त्याच्यानंतर त्या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं ते अनुमती या चित्रपटासाठी विक्रम गोखले यांनी. आणि देऊळ या चित्रपटासाठी गिरीश कुलकर्णी यांनी. या तीनही आपल्या कलाकारांचे, दुर्दैवाने त्यातले एक आज आपल्यात नाही आहेत, पण तीनही कलाकारांचे एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण कौतुक करूया. आणि गिफ्ट पार्टनर आहेत गिझमोर. 2018 मध्ये सुरू झालेला गिझमोर हा भारतातील स्मार्ट ॲक्सेसरीज आणि ऑडिओ ब्रँड आहे जो त्याच्या फॅशनेबल प्रॉडक्ट स्टायलिंगसाठी ओळखला जातो. गिझमोर हा एक कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड आहे जो तुमची डिजिटल लाईफस्टाईल सुधारण्यासाठी ॲक्सेसरीज आणि गॅजेट्सची व्हरायटी ऑफ रेंज ऑफर करतो.
खरं तर ही अतिशय अवघड बाब आहे. हिंदी चित्रपटांच्या बाबतीतले प्रश्न विचारले असते तर कदाचित आपल्याला पटापट त्याची उत्तरं देता आली असती, पण तेच जेव्हा प्रश्न मराठी चित्रपटांच्या बाबतीत येतात तेव्हा आपल्या माहितीची नाळ खुंटते. आणि हाच मराठी चित्रपटांबद्दलचा अभिमान, मराठी चित्रपटांबद्दलचा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी, लोकांना पुन्हा एकदा आपल्याच चित्रपटांची नव्याने ओळख करून देण्यासाठी सुरू झालेला हा कार्यक्रम म्हणजे बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे सीझन 1 यालाही तुम्ही उदंड प्रतिसाद दिलात. सीझन 2ला इतका प्रतिसाद दिलात की आज आम्हाला रेडिओच्या बाहेर पडून प्रत्यक्ष व्यासपीठावर, रंगमंचावर यावं लागलं तुमच्या समोर. आपण सगळे रेडिओ पाहतो आहोत, अनुभवतो आहोत. म्हणजे मी कसा रेडिओवर बोलत असेन हे तर आता तुमच्या लक्षात येतच असेल. शिवाय तुम्ही कसे कान देऊन ऐकत असाल माझा शो हेही मी आता प्रत्यक्ष अनुभवतो आहेच. यालाच म्हणतात धुन बदल के तो देखो. आज कोणत्याही भाषेतल्या चित्रपटात दुहेरी भूमिका अर्थात डबल रोल हे तांत्रिकदृष्ट्या साकारणं किती सोपं झालंय. अर्थात तशी थीम हवीच म्हणा. पण तुम्हाला कल्पना आहे की डबल रोल हा सगळ्यात आधी कधी वठवला गेला, म्हणजे किती साली? सांगू शकाल का? मराठीतला पहिला डबल रोल. यासाठी आता आपल्याला जायला हवं डायरेक्ट 1933च्या काळात. सरस्वती सिनेटोन या बॅनरच्या आऊट घटकेचा राजा या चित्रपटात शाहू मोडक यांनी भोला आणि राजपुत्र अशी दुहेरी भूमिका साकारली. आणि त्या काळात ही फारच कठीण गोष्ट होती. त्या काळी डबल रोल कुणी कल्पनाही करू शकत नव्हतं, पण या चित्रपटानं ती किमया साधली. हा चित्रपट त्या अर्थानं माइलस्टोन ठरला. कालांतरानं मराठीत अनेक कलाकारांनी दुहेरी भूमिका साकारल्या. डबल रोलची भुरळ आपल्या मराठी सिनेमासृष्टीतल्या दादा माणसालाही पडली. आपले दादा कोणके? आपण इथे तर माइलस्टोन चित्रपटांबद्दल बोलतोय. इथे आमचे दादाच माइलस्टोन आहेत, इथं बाकी काय बोलायचं. तर अशा आमच्या दादांनी आपल्या सदिच्छा चित्र या बॅनरखाली आंधळा मारतो डोळा या चित्रपटात शहरी कृष्णकुमार आणि ग्रामीण भीमा अशी दुहेरी भूमिका साकारली. यात एक शहरातून गावात तर दुसरा गावातून शहरात येतो आणि जी काही कोणके स्टाईल धमाल उडते ती धमाल म्हणजे हा सिनेमा. शरद पिळगावकर निर्मित व मुरलीधर कापडी दिग्दर्शित चोरावर मोर हा चित्रपट रमेश सिप्पी दिग्दर्शित सीता और गीतावर बेतला होता. अरुण सरनाईक आणि रवींद्र महाजनी असे 2 नायक त्याच्यात होते. तर उषा चव्हाण यांचीच निर्मिती, कथा, पटकथा, संवाद, गीतं आणि दिग्दर्शन अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या. गौराचा नवरामध्ये पुन्हा एकदा डबल रोल साकारला. कुलदीप पवार आणि लक्ष्मीकांत बेर्डे असे त्यांचे 2 नायक होते. सतीश रणदिवे दिग्दर्शित मुंबई ते मॉरिशस मध्ये वर्षा उसगावकरचा तर VK नाईक दिग्दर्शित गोडी गुलाबीमध्ये रेखा रावचा डबल रोल आहे. याशिवाय सचिन पिळगावकर दिग्दर्शित आमच्यासारखे आम्हीच या चित्रपटात एकाच वेळेस अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर या दोघांचे डबल रोल आहे. नंतर डबल रोल तसे कॉमन झाले. तो एक ट्रेंड होता. आता अलीकडे हा ट्रेंड कमी झालाय, पण जेव्हा हा ट्रेंड होता तेव्हा खूपच जोरदार कमाई त्या सिनेमांनी तिकीट बारीवरती केली होती. अलीकडे हा हिट कोटीच्या कमाईत ठरवला जातो, पण पूर्वी तसं नव्हतं. मला माहिती आहे इथे बसलेले अनेक जण सांगतील की पूर्वी सिनेमा हिट आहे का नाही हे कसं ठरवायचं सांगा, मोठ्यांदा सांगा. सिल्वर जुबिलीवरून. पूर्वी मात्र जुबिलीचा काळ होता. 25 आठवडे म्हणजे रौप्य महोत्सव, 50 आठवडे म्हणजे सुवर्ण महोत्सव असा चोख प्रकार असे. आणि मग मुंबई अथवा पुण्यामध्ये जोरदार सेलिब्रेशन, झकास पार्टी आणि आठवणीत राहील अशा स्मृतिचिन्हांचं अर्थात ट्रॉफीचं वाटप व्हायचं. पण तुमच्या मनात एक प्रश्न असेल की पहिला रौप्य महोत्सवी यश मिळवणारा मराठी चित्रपट कोणता? मंडळी, तो चित्रपट होता भालजी पेंढारकरांचा. या चित्रपटाचं दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद, गीतं अशा सगळ्या जबाबदाऱ्या भालजी अर्थात बाबांनी उचलल्या होत्या. तो चित्रपट होता श्याम सुंदर. हा 1932 साली आलेला चित्रपट. दक्षिण मुंबईतल्या लॅमिंग्टन रोडवरच्या न्यू वेस्ट एंड चित्रपटगृहात तो 27 आठवडे चालला. हे थिएटर कालांतरानं पाडून त्या जागी नाज चित्रपटगृह आलं. मग हळूहळू काही लोकप्रिय चित्रपट मुंबईत अथवा पुण्यात रौप्य महोत्सवी यश प्राप्त करू लागले. अशातच अनंत माने दिग्दर्शित सांगते ऐका या मराठी चित्रपटानं पुण्यातल्या विजयानंद चित्रपटगृहात विक्रमी जुबिली साजरी केली. हा मुक्काम किती आठवड्याचा होता माहितीये?
4 कमी करा. या सिनेमाने चक्क 131 आठवड्यांचा मुक्काम करत विक्रम स्थापन केला आणि मग कालौघात एंट्री झाली दादांची. त्यानंतरचा इतिहास आपल्याला माहिती आहेच आहे. दादा कोंडके यांच्या सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव, अंधारा मारतो डोळा, पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, योच नवरा पाहिजे अशा ओळींनी 9 चित्रपटांनी जुबिली हिट यश मिळवलं आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. किरण शांताराम निर्मित आणि सचिन पिळगावकर दिग्दर्शित अशी ही बनवा बनवीनं मुंबईतल्या प्लाझा चित्रपटगृहात 50 आठवड्यांचा मुक्काम केला. त्यातही निर्मात्यांनी उत्तम आयडिया काढली. सिनेमाची जाहिरात इतर नाटक वाद्यवृंदांच्या जाहिरातीत हरवून जाऊ नये म्हणून दर शुक्रवारी 2 कॉलम जाहिरात अशी बनवाबनवीची दिली गेली आणि हे 50 आठवडे सुरू होतं. हॅमरिंग कसं असावं तर असं असावं. जुबिली हिटचा संदर्भ आला की आणखी एक सिनेमा आपल्या समोर येतो आणि तो माइलस्टोन चित्रपट होता माहेरची साडी. महाराष्ट्रात अनेक शहरात या सिनेमानं जुबिली यश हिट मिळवलं. मुंबईत चित्रा चित्रपटगृहात हा सिनेमा 75 आठवडे चालला, तर पुणे शहरातल्या प्रभात चित्रपटगृहात 125 आठवडे या सिनेमानं मुक्काम केला. हे दणदणीत यश साजरं करताना दादा कोंडके स्वतः जातीनं तिथे हजर होते आणि आता तुम्ही त्याचे साक्षीदार होतात. पीएनजी ज्वेलर्स प्रेझेंट्स बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे सीझन 2. दागिना आधुनिक असो वा पारंपरिक, प्रत्येकाच्या पसंतीचा आनंदाचा जवळचा पत्ता पीएनजी ज्वेलर्स. बायोस्कोप आता फक्त ऐकायचा नाही तर पाहायचा सुद्धा आहे. ऋषिकेश जोशी आणि मी त्याला आता मंचावर बोलवतो आहे. ऋषिकेश या. स्वागत करूया आलोक राजवाडे आणि वैभव तत्ववादी यांचं. काही अतरंगी माणसं समाजात आहेत आमच्या सिने सृष्टीमध्ये. त्याच्यात आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, ऋषिकेश जोशी. नाही, आज असा एक बिग एफ एमचा असा कार्यक्रम मी कधीच इमॅजिन नव्हता केला आणि हा कार्यक्रम बघून अतिशय आनंद झाला आणि अप्रतिम कार्यक्रमाची कल्पना आहे. आणि रेडिओचा कार्यक्रम प्रत्यक्ष याची देही याची डोळा असा सादर करण्याची कल्पना मांडणं आणि सोबत तुझं अँकरिंग आणि तुझं स्टेजवर असणं ह्याच्याबद्दल मी काय बोलायची गरजच नाही आहे. सगळ्या पुणेकरांच्या मध्ये मी आपला एक कोल्हापूरकर उभा आहे इथे मध्ये, कारण वैभव तो शिकायला इकडे होता. हां, अरे पण त्याचं नाही, पुण्यात शिकायला नसलं तरी शिक्षण होतच पुण्यात. पुण्यात शिक्षण होतंच आणि तो पुरुषोत्तम करंडकचा वगैरे आहे रे तो मेंबर. पुण्याचे पुरेसे आहेत तुला मध्ये कॉर्नर करायला, म्हणजे अजून नाही आहे कॉर्नर, मी बाजूलाच उभा राहणार आहे. यानंतर आपण वळणार आहोत आलोक राजवाडे याच्याकडे. आलोक पुण्याचा आहे, अत्यंत उत्तम कलाकार म्हणून त्यांनी आपली छाप एका आत्ताच्या पिढीवरती सोडलेली आहे. त्याचे अनेक चाहते आहेत. माझी मुलं सुद्धा त्याचे खूप मोठे फॅन आहेत आणि मी देखील आहेच आहे. मेनस्ट्रीम सिनेमामध्ये आलोक आत्तापर्यंत आपल्याला दिसला नव्हता, कारण तो प्रायोगिक नाटकं, वेगळ्या प्रकारच्या OTT मालिका, यूट्यूबवर त्याची गाजत असलेली ती सिरीज, अशा वेगवेगळ्या पद्धतीने तो तरुणांसमोर येतो. स्वतःला पाहिजे तसं आपलं आयुष्य जगणारा आणि स्वच्छंदीपणे राहणारा असा हा आमचा कलाकार मित्र. मला तुमचं मराठी ऐकायला खूप आवडतं. तसं ऋषिकेश दादाचं सुद्धा खूप मला लहानपणापासून त्याच्या भाषा तो ज्या पद्धतीने वळवतो ती ऐकायला फार आवडते. त्याची कामं आवडतात आणि खूप आनंद वाटला. सगळ्यांबरोबर पहिलं काम करणं हा एक आनंदाचा भाग असतो, कारण आपल्याला स्वतःची सुद्धा नव्याने ओळख होते. नाहीतर आपण आपल्याच मित्रमंडळींबरोबर करत असतो तेव्हा सगळ्यांनाच माहिती असतं की काय पद्धतीचं हा करणार आहे. तुझ्या कामावरती प्रेम करणारा तुझा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आणि आता वैभव, अनेक तरुणींच्या हृदयाची धडकन असलेला वैभव तत्ववादी, खरं तर आमच्या नंतरच्या पिढीतला आहे, पण आमची सगळ्या फॅन फॉलोईंग तो घेऊन गेलाय. त्याच्यावर राग आहे, पण तरीसुद्धा त्याच्याबद्दल खूप कौतुक वाटतं, कारण इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे तो. इंजिनियर आहे बरं का तो, COEPचा, बरोबर ना? आणि इंजिनियर होऊन त्यांनी पूर्ण केलंय आणि पूर्ण केलंय, मध्ये सोडलं नाहीये.
पूर्ण करून तो पूर्णपणे ठरवून इकडे आलेला आहे आणि मराठी मालिकांपासून सुरुवात करून त्यांनी चित्रपटांमधनं स्वतःची एक वेगळी छाप त्यांनी सोडलेली आहे. आजच्या काळामध्ये काही उत्तम मराठी अभिनेते पण आहेत आणि जे उत्तम नृत्यही करू शकतात. अशातला एक आमचा वैभव तत्ववादी आहे. आत्ता एक खूप छान अनेक्डोट झालं की पुणे, कोल्हापूर आणि नागपूर, पण माझे पुण्याचे मित्र असं म्हणतात की हा एक नागपूरकर आहे जो पुण्यावर कदाचित पुणेकरांपेक्षा जास्त प्रेम करतो, त्यामुळे पुणंच मी आणि कॉलेजमध्ये असताना नाटकं विनोदी खूप केली आहेत किंवा स्लॅपस्टिक खूप आवडायचं, पण त्याच्यानंतर आय गेस कॉफी आणि बरंच काही जेव्हापासून हिट झाली तर मोस्टली मग रोमॅन्टिक रोल जास्त वाटायला यायचे. नक्कीच वैभव, मला खात्री आहे की हा सगळा रेडिओवरती फक्त मराठी चित्रपटांच्या विषयीचा कार्यक्रम ऐकून ह्या कार्यक्रमाला आलेला आहे आणि त्यांना जर मराठी चित्रपट उत्तम बघायला मिळाला तर मी म्हटलं त्याप्रमाणे सीझन 3 आम्ही ग्राउंडवर घ्यायचं आत्ता नुकतंच जाहीर केलेलं आहे की जिथे 50,000चा ऑडियन्स आपल्या समोर असेल आणि आपण पुढचा सीझन 3चा असा समारोप तिकडे करूया. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बिग FM ची आमची सगळी रसिक मंडळी मराठी चित्रपटांवरती निरातिशय प्रेम करणारी आहे. बिग FM चा हा कार्यक्रम महाराष्ट्राबरोबर मध्य प्रदेश, गोवा, गुजरात या ठिकाणी सुद्धा ऐकला जातो. धन्यवाद, तुम्ही इथे आलात, खूप खूप छान वाटलं. आणि आपण आता इथे बोलूया अतुल राजदान, चीफ मार्केटिंग अँड प्रोडक्ट ऑफिसर, बिग FM. मंडळी, बिग FM म्हटलं की कोण आठवतं? सगळ्यांच्या मुखी असणारं नाव आहे, कारण हा रोज आपल्याला बिग FM वरती भेटतो. बोलतो, रॅशनल आहे, सेन्सिबल आहे, मराठी इंग्लिश दोन्ही भाषा उत्कृष्ट बोलणार आहे, गल्ली ते दिल्ली ते गॅलेक्सी सगळ्या विषयांवर अभ्यासपूर्ण बोलणार आहे. पुण्यातल्या सगळ्या रेडिओ जॉकीजला एकत्र केलं तरी त्यांच्यापेक्षा जास्त अवॉर्ड्स आणि मी ऐकले पैसे देखील. एकटाच पटकवणारा म्हणजे महाराष्ट्राचा लाडका आरजे कोण? मी मंचावर आमंत्रित करतो बिग FMचा स्टार आरजे संग्राम. आता हे वाक्य म्हणायचे का नाही मला सांग, की सुबोध संग्रामला काही प्रश्न विचारेल. बरं चला, हेही वाक्य म्हणतो. आता सुबोध संग्रामला काही प्रश्न विचार, म्हणजे गलगले झाला माझा. आता सुबोध संग्रामला काही प्रश्न विचारेल. संग्राम, रेडिओवर हे तुझं 22 वर्ष तू रेडिओवरती आहेस. कारण सांगू का? मगाशी मृणाल सुद्धा मला म्हटली की अरे तुझं किती वजन कमी झालंय. अगं म्हटलं तुम्ही रोल देत नाहीये मला अजिबात कुठेच फिल्म मध्ये, म्हणून 22 वर्ष रेडिओवर आहे. बर, 22 वर्ष हा तरुण मुलगा हा शाळेत असताना तिथे गेला असेल, तो याची 2 मुलं शाळेत असताना परत आला. तर मध्ये तू 2 वर्ष मुंबई सुद्धा गाजवलीस, पण तिकडे भांडलास, तिथला पैसा ग्लॅमर सगळं सोडून पुण्याला परत आलास. तत्वनिष्ठ आहेस मित्रा. बघी, पुण्यात येणारी माणसं तत्वाने अतिशय पक्की असतात, लक्षात घे. तुझं आणि पुण्याचं हे काय नातं एकदा सांगशील? पुणे म्हणजे घर आहे, पुणे म्हणजे प्रेम आहे, माझं पहिलं प्रेम आहे पुणे. पण काय होतं ना, कधी कधी संसार किती चांगला चालू असला तरी कधी फर्ग्युसन कॉलेज रोडवरून जाताना असं दुर्लक्ष झाल्यासारखं होतं, डिस्ट्रॅक्ट झाल्यासारखं होतं, इकडे तिकडे लक्ष जातं. कॉलेजकडे का संसाराकडे? तसंच मी संसाराकडे. म्हणून मी पुण्यातला संसार सोडून रेडिओचा मुंबईला गेलो आणि तिथे मजा आली, अर्थातच मजा आली. मग काय रोज तुम्ही काय टीव्हीवर आहात, कधी बच्चन साहेबांना भेटताय, तर ही सगळी गंमत होती. पण मोठा प्रॉब्लेम झाला तिथे. तो म्हणजे असा, आणि ही 2006-07 ची गोष्ट आहे, की तिथे मला कोणीही मराठीत बोलू देईना रेडिओवर. खूप प्रयत्न केला मी त्यांना समजवण्याचा, पण नाही. मला इंग्रजी भाषा खूप आवडते, हिंदी सुद्धा मला छान जमते, पण जर मनातलं बोलायचं असेल आणि ते खरंच लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर मातृभाषेपेक्षा दुसरी भाषा तुम्हाला नाही वापरता येणार. म्हणून मी तिथे भांडलो, चिडलो, रडलो आणि पुण्याला परत आलो. आज गेल्या काही वर्षात मुंबईमध्ये सुद्धा मराठी कार्यक्रम चालू झालेले आहेत. बिग FM वरच दर रविवारी सकाळी 3 तास तुझाही कार्यक्रम भरपूर गाजला, त्यामुळं तो बदल घडलेला आहे. पण मला जेव्हा करायचं होतं तेव्हा तसं झालं नाही, म्हणून मी चिडून आलो इकडे. या आपल्या मराठी माणसासाठी, मराठी बोलीसाठी भांडणाऱ्या आपल्या भावासाठी जोरदार टाळ्या.
संग्राम, तुझा आवाज तर आम्हाला आवडतोच, तुझी विनोद बुद्धी आवडते, पण तू जे विषय घेतोस ना तेच मुलात मनाला खूप भिडतात. म्हणजे ते ठरवतोस कसे, त्याचा अभ्यास कसा करतोस आणि लोकांचा कल काय आहे ते तुला कळतं कसं? सगळ्यात महत्वाचं काय तुम्हाला सांगू, अगदी तुम्ही कुठल्याही पब्लिक फेसिंग व्यवसायात असाल, यश हवं असेल तर हा प्रश्न स्वतःला विचारा, डू यू लव्ह युअर ऑडियन्स? जेव्हा तुम्ही खरंच कोणावर प्रेम करता ना तेव्हा तुम्हाला सारखं वाटतं, अरे बापरे मी हे केलं तर खूप आवडेल, मी चॉकलेट दिलं तर मी सगळ्यात बेस्ट काका, बरोबर? पण त्या चॉकलेटनं दात किडल्यावर काय, मग माझं तर प्रेम आहे त्याच्यावर, मग चॉकलेट नको, किंवा कधीतरी चॉकलेट. त्याला न आवडणारी एखादी गोष्ट मी जर केली, काहीतरी अनकम्फर्टेबल करणारी गोष्ट केली, तरीही ती त्याच्यासाठी तिच्यासाठी महत्वाची आहे. हा निकष मी लावतो विषय शोधताना, की कदाचित काही गोष्टी तुम्हाला आवडणार नाहीत मी बोललेल्या, पण काही दिवसांनी, काही महिन्यांनी, वर्षांनी तुम्हाला वाटेल अरे नाही 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 हे बरोबर होतं, हा विषय खरं घ्यायला हवा होता, तो तू घेतलास ते चांगलं केलं, असं ठरवतो मी. पण त्या विषयाचा अभ्यास कसा करतोस? वाचन वाचन वाचन. मी माझा एक आत्ता मध्ये टेड टॉक झाला ज्याच्यात मी आरजे संग्राम किंवा एक संग्राम खोपडे हा स्ट्रगलिंग रायटर आणि ऍक्टर सुद्धा, कारण कोणी देत नाहीये काम, आणि बिल गेट्स मध्ये काय साम्य आहे हे शोधायचा प्रयत्न केला. बिल गेट्स रोज तास, 1.5 तास, 2 तास पुस्तकं वाचतो, वर्षाला 52 पुस्तकं तो वाचतो, मी पण वाचतो. त्यामुळे दिवसातून 2 तास तरी मी बिल गेट्स, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, त्याच्यासारखाच मी जगतो, राहतो. त्यामुळे मला वाटतं की वाचनाला काय पर्याय नाही रे. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा संग्रामसाठी. म्हणजे संग्राम हा ओपनिंग बॅट्समन आहे बिग FM चा, आणि त्याच्या जोडीला 1 से 1 आरजेज आहेत जे पुण्यासह महाराष्ट्राचं मनोरंजन करत असतात. मला वाटतं हीच वेळ आहे जेव्हा हे चेहरेही आपल्या समोर यावेत. मी संग्रामलाच विनंती करेन की तूच तुझ्या सर्व सहकार्यांना इथे मंचावरती बोलव. मी आता हे लिहून आणलंय, म्हणजे माझ्या टीमने मला लिहून दिलंय, कारण सगळ्यांचं असं म्हणणं असतं की तू खूप खेचतोस, कोणाचीही खेचतोस, माणूस बघत नाही काय नाही, हुद्दा बघत नाही काय नाही, खेचतोस. त्यामुळे प्लीज तू आता खेचू नकोस, तुला लिहून दिलंय तेवढंच बोल. सिंपल सोबर सोलापुरी मुलगी म्हणजे आरजे पल्लवी. कॅन वी हॅव यू ऑन स्टेज? चौथा स्तंभ हा पत्रकारितेतील राज्यस्तरीय पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातली एकमेव आरजे. तिला आपण ऐकतो सकाळ संध्याकाळ सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये, अर्थात फक्त बिग FM वर. पल्लवी. आणि त्याचबरोबर शहराच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवत आपल्या खुमासदार शैलीत भाष्य करणारा आणि शहरातील प्रत्येकाच्या मनातील भावना अचूक मांडणारा, शहर के हर सवाल का जो ढूंढे जवाब, जिसे लोग कहते हैं बड़े नवाब, छत्रपती संभाजीनगरचा आवाज, ज्याला तुम्ही ऑलरेडी भेटलाय, आरजे श्रेयस, तोही तुम्हाला सकाळ संध्याकाळ भेटतो बिग FM वर. लेडीज फर्स्ट असतात म्हणून माईक मला पहिल्यांदा दिला त्याने, थँक्यू. सुबोध दादा, खरं तर मनात अनेक प्रश्न आहेत. तू खूप लकी पर्सन आहेस की तुला जे पाहिजे ते रोल मिळाले, टचवूड मिळू देत इन फ्युचर. पण यांना असं वाटतं की गुड मॉर्निंग सोलापूर असं म्हणजे आरजे, असं नाहीये, कारण तू ते अनुभवतोस सीझन 1 मध्ये, सीझन 2 मध्ये. तर या आरजे मधला, आरजे या कॅरेक्टर मधला किंवा या भूमिकेमधला तुला भावलेला गुण कुठला आहे? झपाटलेला या चित्रपटात तात्या विंचू ही व्यक्तिरेखा होती, भावल्याची होती, बरोबर ना? आणि तो आत्मा त्याच्यामध्ये जातो भावल्याच्या अंगात, आणि चित्रपटभर आपल्याला फक्त आवाज ऐकू येतो. कोणाचा होता सांगा? माझ्यासाठी माझे आदर्श आरजे आहेत दिलीप भैया प्रभावळकर. कारण जो माणूस प्रत्यक्ष सिनेमात दिसत नाही पण केवळ आपल्या आवाजाने समोर बसलेल्या प्रेक्षकांचा थरकाप उडवतो, त्या माणसाची आवाजाची ताकद काय असली पाहिजे. दिवसभर तुम्ही त्या मशीनच्या समोर बसून, आपल्या समोर लाखो करोडो लोक बसलेत असा एक फील घेऊन तुम्ही बोलत असता. तुम्हाला ते कोणी ऐकते का नाही हेही माहित नाही, तुम्हाला त्याच्या रिॲक्शन येत नाहीत, तरी सुद्धा तुम्ही ते इतकं मनापासून स्वतःचे संपूर्ण प्राण त्याच्यामध्ये ओतून तुम्ही करत असता. तुम्ही इतक्या पोटतिडकीने एखाद्या विषयावर बोलता, एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवता, सकाळ ते संध्याकाळ आवाजाचा किती त्रास झाला तरी त्याच्यावरती मात करून तुम्ही तुमचं काम करता. मला असं वाटतं कुठल्याही प्रसंगाला न डगमगता आपल्या समोर असलेल्या माईकमध्ये
मला असं वाटतं तुम्हाला महाराष्ट्रातली सगळी लोक दिसत असतील आणि त्यांच्याकडे बघून तुम्ही तुमचा आवाज त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवत असाल, ही तुमची गोष्ट मला खूप आवडते आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय. आपने अपने जीवन में काफ़ी सारी फिल्में की हैं, हमें सब पता है, और काफ़ी सारे रोल्स जो मुझे पर्सनली बहुत ज़्यादा पसंद है, और आई थिंक काफ़ी सिरियस रोल में आपको पसंद किया गया है, जैसे बाल गंधर्व. पण मला पर्सनली आवडलेली भूमिका ती म्हणजे एक डाव धोबी पछाडमधली आहे. ती आउटस्टँडिंग होती. तर प्रश्न विचारेनच मी, पण तो जो पेटंट श्लोक आहे तो तर मला ऐकायला कारण त्याच्यासाठी मी ते इतके वेळ ऐकले की मला ते टंग ट्विस्टर आहे किंवा त्याच्याने वाचा शुद्धी होते असं कळलं. मी खूप वेळा ते त्याच्यासाठी पण बघितलं. सो एक झलक. फार इंटरेस्टिंग श्लोक आहे, म्हणजे तो कदाचित ऋषिकेश जोशी यांना माहिती असेल. ऋषिकेश जोशी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही प्लीज सांगा. प्रत्येक व्यंजनाचा श्लोक रचला गेलाय त्या वेदांमधल्या ऋचांमध्ये. अपासने आणि क्लिष्ट होत जातात ते वाचताना. भाषा शुद्धीसाठी आहे, मी म्हणत गेल्यानंतर कळतं ते भाषा बेशुद्धीसाठी आहे ते की नमामि मामनोनुन्नम हाय नमामि मामनोनुन्नम मानम मुनी ममानिन ननानन ममानाम मोन नामा नमुने नमुम. असं ते खूप आहे. थँक्यू ऋषिकेश. थँक्यू थँक्यू सर, थँक्यू सो मच. जसं मी म्हटलं की खूप माइलस्टोन भूमिका आहेत, पण तुमच्या दृष्टीने तुम्ही साकारलेली माइलस्टोन भूमिकाच आणि तो माइलस्टोन चित्रपट तुमच्यासाठी कुठला होता? मी केलेला येस ऑफकोर्स. आम्ही असू लाडके. आम्ही असू लाडके. वाय? आपल्या आयुष्यात खूप कमी चित्रपट येतात जे आपल्याला कलाकारापेक्षा सुद्धा जास्त माणूस म्हणून खूप काही देऊन जातात. कलाकार म्हणून तुम्हाला प्रसिद्धी मिळते, पैसा मिळतो, पुरस्कार मिळतात, पण त्या पलीकडे माणूस म्हणून तुम्हाला जे मिळतं ते खूप चिरंतन असतं आणि ते त्या चित्रपटाने माझ्या बाबतीत दिलं. अभिरामची गोष्ट फार सुंदर होती. मी त्याचं फार पाल्हाळ लावत नाही. मी अगदी थोडक्यात, ज्यांनी पाहिलं असेल त्यांना माहिती आहे, पण ज्यांनी नाही पाहिलं त्यांच्यासाठी 2 घटक समाजातले त्यांनी त्या चित्रपटात एकत्र आणले होते. एक घटक जी व्यक्तिरेखा मी करत होतो की ज्याची आई कॉलेजची प्राचार्य आहे. आईचं मुलाकडनं खूप मार्क मिळवण्याचं स्वप्न आहे, पण मुलगा नापास झाला आहे. आणि आपल्याकडे जी मुलं नापास होतात त्यांना समाजाच्या दृष्टीने, नॉर्मल लोकांच्या दृष्टीने मतिमंद ठरवलं जातं. त्यामुळे एक अशी प्रजा की ज्यांना केवळ परीक्षेत गुण मिळाले नाही आहेत म्हणून त्यांना समाजाने मतिमंद ठरवलंय, आणि एक अशी प्रजा जी जन्मदा मतिमंद आहे. असे समाजातले 2 घटक एकत्र येतात आणि स्वतःचं आयुष्य सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आम्ही असू लाडके. वा, क्या बात आहे. थँक्यू सो मच. दॅट वॉज रिअली ब्रिलियंट. थँक्यू Yes, thank you very थँक्यू. much. तुम्ही Thank you. सगळेजण इथे आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आपल्याच व्यासपीठावरती मी आभार मानतो, ज्याची गरज नाहीये, पण थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद. रसिका, कार्यक्रमाच्या सुरुवातीला बोलता बोलता आशयघन चित्रपटांचा विषय आला आणि त्यातून काही नावं घेतली गेली. त्यात होता आपला सुब्रत जोशी आणि त्यानं केलेला पैठणी हा चित्रपट. आज बिग एफएमच्या PNG ज्वेलर्स प्रेझेंट्स बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे सीझन 2च्या कार्यक्रमात तो उपस्थित आहे आणि मी त्याला आता मंचावर येण्याची विनंती करतो. सुब्रत, या. नमस्कार. आणि त्याचबरोबर उपस्थित आहे, खरं म्हणजे मी जर रेडिओवरती फक्त आयुष्यभर काम करत असतो ना, तर माझी सच्ची प्रेक्षक, तुमच्या सगळ्यांपेक्षा सुद्धा जास्त सच्ची प्रेक्षक. का माहितीये का सांगा? कारण एखाद्या माणसाला जादू येते बघा, जी मला येते. बघायची? मी रेडिओवरनं बोलता बोलता जे असं असं केलं ना, तरी तिकडे कसा आवाज येतो? नाही, ते दिसावं लागतं. स्वागत आहे गायत्री दातार हिचं. सुरत, तुम्ही दोघं जण आत्ताच्या तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणारे कलाकार आहात. तू पुण्यात वाढलास, शिकलास,
नाटक समजून घेण्यासाठी, अजून जास्त त्याची उमज येण्यासाठी म्हणून तू तडक दिल्ली गाठलीस, राष्ट्रीय नाट्य विद्यालय. तिकडनं परत आलास, पुन्हा एकदा नाटकाकडे वळलास, चित्रपटांकडे वळलास, OTT मालिकांकडे वळलास. पैठणीसारखा गेल्या वर्षीचा मराठी चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा चित्रपटही तू केलास आणि सातत्याने वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये, नाटकामध्ये, OTT मालिकांमध्ये दिसत राहिलास. या तीनही माध्यमांची तुला काय गंमत वाटते आणि प्रशिक्षण घेऊन पुन्हा इकडे आल्यानंतर ह्याच सगळ्या माध्यमांकडे बघण्याची तुझी दृष्टी कितपत बदलली? माझा जो पाया आहे तो मला असं वाटतं खरोखरच चांगला पुणेकरी पाया आहे. म्हणजे पुण्यात हो आपण विनोद करतो की 2 ते 5 आपल्याला दुकानं बंद दिसतात, पण तेवढीच मेहनती आणि सतत प्रयोगशील कलाकार हे पुण्याने दिलेले आहेत. NSDला गेल्यानंतर एक गोष्ट नक्की माझ्या समजुतीत थोडीशी भर पडली की माझं एक्सपोजर नक्की वाढलं. मला असं वाटतं की जेवढी पुण्याची संस्कृती सजग आहे, अतिशय समृद्ध आहे, तशीच भारत आपण फक्त म्हणतो की तो विविधतेने नटलेला देश आहे, त्याच्यात अनेक पद्धतीच्या संस्कृती एकत्र राहतात, पण त्यासुद्धा किती समृद्ध आहेत याचा काय म्हणूया त्याला प्रत्यक्ष अनुभव मला तिथे मिळाला. ते आपली शब्दप्रधान रंगभूमी आहे आणि त्याचा अभिमान आहे आणि मला त्याचा आनंदही आहे की ते आपल्या याचा भाग आहे. पण त्या पुढचं जाऊन की शरीर सुद्धा इतकं बोलू शकतं रंगमंचावर, हा मला अनुभव मिळाला वगैरे वगैरे. आणि तिसरी गोष्ट मला माझी हिंदी सुधारली. सो मला फार आनंद आहे की पुण्याने माझं मराठी समृद्ध केलं, माझा पाया भक्कम केला, माझं माझ्या मातृभाषेवर प्रेम आहे आणि आता माझं हिंदी तेवढंच चांगलं आहे. त्यामुळे आता मला ही भीती वाटत नाही की उद्या मी समजा हिंदीत एखादं नाटक केलं किंवा हिंदीत एखादा चित्रपट केला तर तो मी हिंदी बोलणाऱ्या माणसासारखा करू शकतो आणि उद्या तुम्ही मला मराठीत एखादं काम दिलं तर ते बोलतानाही तुम्हाला माझ्याकडनं नक्की चांगली मराठी ऐकायला मिळेल, ही मी शाश्वती देतो. नक्कीच. मला अनेक वेळा मराठी माध्यमं ज्या पद्धतीने मराठी कलाकारांना विचारतात की हिंदीतल्या कलाकाराबरोबर काम केल्याचा कसा अनुभव होता सर तुमचा, असा प्रश्न मी तुला नाही विचारणार. धन्यवाद. एक अशी नाजूक रेघेवरची होती की एक पाऊल तिकडे आणि ती अत्यंत बिभत्स होऊ शकली असती, पण तू त्या भूमिकेचा प्रामाणिकपणा जपलास. बरेचदा असं असतं की लोक जे अभिनयाकडे वळतात ते सहसा चित्रपट बघून वळतात. एखादा मोठा सुपरस्टार असतो जो हिरोची भूमिका करत असतो, जो हिरोईन बरोबर नाचत असतो आणि फायटिंग करून विलनचा पाडाव करत असतो, अशा लोकांच्या इच्छा असतात अभिनेता जेव्हा तुम्ही होता, म्हणजे त्याने तुमची स्वप्न बनलेली असतात. माझी स्वप्न जेन्युअनली सांगतो, मला अभिनेता पहिल्यांदा व्हावंसं वाटलं ते मी दिलीप प्रभावळकर सरांचा हसवा फसवी बघितलं तेव्हा. आणि मला अजूनही आठवत आहे की टिळक स्मारक मंदिरमध्ये माझे वडील घेऊन गेले आणि मी तो बघितल्यानंतर मेस्मराइज्ड होतो. आता हे सांगायचं कारण असं की माझ्यासाठी अभिनेता बनणं म्हणजे दिलीप प्रभावळकर सर जशा विविध वेश बदलून विविध भूमिका करतात ते म्हणजे अभिनय करणं, हे माझ्या मनात इतकं फिट झालंय की जेव्हा माझं व्यक्तिमत्व सोडून कुठलंही दुसरं व्यक्तिमत्व मी जे जगलोय त्यापेक्षा एकदम डायमेट्रिकली अपोजिट काहीतरी मला मिळतं, तेव्हा मला असं वाटतं की हां हे मला करायचंय, रादर दॅन की कुठले तरी हिरोईक डायलॉग्स आहेत किंवा काहीतरी आपण हिरोईन बरोबर नाचतोय, प्रेम प्रकरण करतोय. माझ्यासाठी खूप डोळे उघडणारा अनुभव होता. मी आधी 1-2 मुलाखतींमध्ये हे बोललोय की मी जेव्हा त्या वेशात वावरू लागलो तेव्हा अर्थातच आमच्या सेटवर खूप सेन्सिटिव्ह लोक होते, पण कधी कधी सेटवर त्या कामाशी निगडीत नसलेले लोक पण यायचे आणि 1-2दा काही लोकांनी माझ्याकडे ज्या पद्धतीने बघितलं किंवा ज्या पद्धतीने माझ्यावर काही कमेंट्स झाल्या त्यावरनं मला लक्षात आलं, म्हणजे कधी आपण असे संवेदनशीलच असतो आणि मी कधीच कोणाकडे वाईट दृष्टीने बघितलं नाही आहे, जाणून बुजून तर नक्की बघितलं नाही आहे, पण एखाद्याकडे आपण जेव्हा वाईट दृष्टीने बघतो किंवा एखाद्याला आपण कॅटकॉलिंग करतो, एखाद्याची छेड काढतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या सन्मानावर, त्या व्यक्तीच्या मनावर तो एखादा छोटासा शब्द सुद्धा किती खोल ओरखडा काढू शकतो, याचा मला प्रत्यक्ष अनुभव आला. सो एका अर्थाने हा अनुभव तू म्हणालास तसं खूप डोळे उघडणारा होता माझ्यासाठी. मुद्दामूनच तुला हा प्रश्न विचारला
ज्या गोष्टीवरती आपण बिग बायोस्कोपच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनमध्ये बोलत होतो, आपल्या पूर्वासुरींबद्दल बोलत होतो, आपल्या आधीच्या पिढीतल्या लोकांबद्दल बोलत होतो, कलाकारांबद्दल बोलत होतो, की त्यांनी केलेल्या कामाबद्दल बोलत होतो. आणि हा बिग मराठी बायोस्कोपचा सीझन 100 जेव्हा होईल तेव्हा आमच्यातलं कोणीच नसेल, कोणीतरी नवीन असेल. पण ते जेव्हा बिग मराठी बायोस्कोपचा 100वा सीझन करतील तेव्हा सूरजच्या कामाविषयी बोलतील, आकाश ठोसरविषयी बोलतील, नागराज मंजुळेविषयी बोलतील, वैभव तत्ववादीविषयी बोलतील, आलोक राजवाडेविषयी बोलतील. आणि आमच्या सगळ्यांसाठी ती अभिमानाची गोष्ट आहे, कारण ज्या मातीची परंपरा आम्ही सांगतो त्या मातीची नाळ आम्ही अजूनही तोडू दिली नाहीये, हेच याच्यातनं सिद्ध होतं. आता वळूया. गायत्री, तुला खूप कमी काळात खूप ग्लॅमर मिळालं. कसं खूप ग्लॅमर मिळालं. आपण मालिका तर केलीच, पण पुढे फार मालिकांमध्ये तू दिसली नाहीस. म्हणजे मी मराठीबद्दल बोलतोय, मला माहिती आहे तुझी आता एक मालिका चालू आहे. काय बरं कारण आहे याच्या पाठीमागे? तुला का सगळे माझ्याच वयाची लोक तुझ्या आयुष्यात आली? तुला पाहते रे 2019 मिडमध्ये, ऑगस्टमध्ये वगैरे संपली. आणि मालिका करणं हे भयंकर हेक्टिक असं काम असतं, कारण रोज 12-12, 13-13 तास शूट असतं. आणि जेव्हा तुम्ही लीड असता तेव्हा तुम्हाला अजिबात सुट्टीसुद्धा मिळत नाही. म्हणजे कधी कधी असं झालेलं आहे की मी 30च्या 30 दिवस शूट केलेलं आहे किंवा 31 दिवस शूट केलेलं आहे महिन्याचे. सो मला तुला पाहते रे नंतर काही महिने ब्रेक हवा होता मालिकांपासनं, आणि मला वेगळं काय काय एक्सप्लोअर करून बघायचं होतं. मला रियालिटी शोचं अँकरिंग करून बघायचं होतं, मला वेब सिरीजमध्ये काम करून बघायचं होतं, असं वेगवेगळी माध्यमं, मला नाटक करून बघायचं होतं. सो ही वेगवेगळी माध्यमं मला एक्सप्लोअर करायची होती. आणि हे करता करता गेली काही वर्ष अशीच निघून गेली. त्याच्यात मी चलावा युद्धासारखा एक चांगला एक्सपिरियन्स घेतला, युवा डान्सिंग क्वीनसारखा एक एक्सपिरियन्स घेतला, निम्मा शिम्मा राक्षस नावाचं एक मी कमर्शियल नाटक केलं, मीटर डाऊन नावाची वेबसिरीज केली. सो हे वेगवेगळे अनुभव आय फील मी घेतले ह्याच्यासाठी, कारण मला सगळं एक्सप्लोअर करून बघायचं होतं की मला कुठल्या माध्यमात काम करताना कसं वाटतंय, कुठल्या माध्यमात मी जास्त फिट होती असं मला वाटतंय. हे सगळं मला एक्सप्लोअर करून बघायचं होतं आणि बघायचं आहे. अजूनही माझं एक्सप्लोरेशन थांबलेलं नाही आहे. आणि खरं सांगायचं झालं तर मागचं अख्खं वर्ष म्हणजे काही मधली अदली कामं सोडता आय वॉज रिअली वर्किंग ऑन माय सेल्फ ॲज अन ॲक्टर. आणि मला वाटतं की हे स्वतःला किती तुम्ही फेमस असलात किंवा किती तुम्हाला ग्लॅमर मिळालेलं असलं तरी स्वतःला अपग्रेड करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या फोनला सुद्धा दर काही महिन्यांनी अपग्रेड्स येत असतात सॉफ्टवेअरचे, तसं ॲक्टर म्हणून सुद्धा तुम्ही अपग्रेड होणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणजे लाईक मेनी अदर, लाईक सुव्रत जसा शिकून आला आहे तसं मी काही ॲक्टिंग शिकलेली नाही. त्याच्यामुळे मला कायम हे वाटायचं की मला थोडीशी एखादी मेथड कळली किंवा मला जर ह्याचं टेक्निक कळलं तर मी अजून बेटर माझा हा जॉब करू शकीन. तर मागच्या वर्षी मी असे काही वर्कशॉप्स केले, अशी काही स्वतःवरती एक्सपेरिमेंट्स करून बघितल्या आणि त्याच्यातून मला असं कळलं की ओके, आय कॅन डू दिस जॉब बेटर नाव. अँड नाव आता मी वेगवेगळ्या रोल्ससाठी जास्त चांगल्या प्रकारे ऑडिशन करू शकते आणि माझ्याकडे कुठलाही नवीन काम आलं तर ते मी जास्त कॉन्फिडेंटली हँडल करू शकते आता. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळात तू तुझ्या सोशल माध्यमातनं लोकांपर्यंत तुझ्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगतील, एस्पेशली चित्रपटांबद्दल सांगशील. येस, की जी लवकरच सगळे तुझे चाहते तुझ्या चित्रपटाची वाट बघतायत. तो तुझा चित्रपट आमच्या समोर लवकर येऊ देत आणि त्याच्यात तुला हवी असलेली भूमिका तुझ्या पद्धतीने साकार करताना आम्हाला बघू देत. हीच आमच्या सगळ्या बिग FM कडनं, आमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना तुला शुभेच्छा. सुरत, तुलाही खूप खूप शुभेच्छा. तुम्ही दोघं इथे आलात त्याबद्दल बिग FM कडनं तुमच्या दोघांचेही मनापासून आभार. बिग FM नॅशनल हेड प्रोग्रामिंग गीतिका जोहरी आणि मिस्टर कपिल अनिल कुलकर्णी, ब्रँड ओनर कॅफे दुर्गा, गिफ्ट पार्टनर आहेत चाकणचं लाकडी घाणा ऑइल. खाद्यतेल खरेदी करण्याचे आपले हक्काचे ठिकाण, भारतातनं कुठल्याही ठिकाणावरनं तुम्ही इथे ऑर्डर देऊ शकता www.lakdighanaoil.com या वेबसाईटवरती. आणि आता आपल्या कार्यक्रमाचा समारोप करण्याची वेळ आलेली आहे. समारोप करण्या अगोदर मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे
आणि तुमच्याबरोबर जे लाखो लिसनर्स महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील हा कार्यक्रम ऐकत होते, त्यांचे आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही इतक्या उदंड प्रमाणात प्रतिसाद दिलात, म्हणून आज आम्हाला बिग FM ला धून बदलून आम्हाला कार्यक्रम इथे घ्यावासा वाटला आणि याचं संपूर्ण यश हे तुमचं आहे. मराठी चित्रपट ज्यांनी ज्यांनी गाजवला, ज्यांनी ज्यांनी त्याच्यासाठी स्वतःचं योगदान दिलं, त्या आमच्या दादासाहेब फाळक्यांपासनं ते आत्ता आलेल्या या नवीन चित्रपटाच्या टीमपर्यंत सर्व कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, सगळे घटक मराठी चित्रपटांचे आणि सगळ्यात मोठा घटक म्हणजे प्रेक्षक. रोज ज्यांच्याबरोबर काम करावं लागतं, आपलं काम करायचा चान्स मिळतो, अशी माझी टीम. सगळ्यात पहिले गायत्री महादेवकर, क्लस्टर प्रोग्रामिंग हेड पुणे अँड रेस्ट ऑफ महाराष्ट्र. बिग FMचं सगळं क्रिएटिव्ह काम जे असतं त्याची ही सूत्रधार आहे, आमची लीडर आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं, बिग मराठी बायोस्कोप हा जो काही शो तुम्ही रेडिओवर ऐकता, हा आज बघताय, त्याच्या अगदी आयडिएशन पासून ते सुबोध भावेला फसवायचं, आपलं पटवायचं पासून ते सगळा कार्यक्रम कसा पार पडेल, नीट पार पडेल, हे बघायचं सगळं काम तिचं आहे. आणि तिने इतकं जबरदस्त केलेलं आहे की वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. माझा सहकारी जयेश पाटील, प्लीज वेलकम. जयेश पाटील हे क्लस्टर हेड आहेत बिग FMचे पुणे अँड रेस्ट ऑफ महाराष्ट्र. आर नॅशनल हेड फॉर प्रोग्रामिंग गीतिका जोहरी सुद्धा इथे आहेत. प्लीज जॉइन अस ऑन स्टेज. नवीन तोषान, रिजनल मार्केटिंग हेड वेस्ट अँड साऊथ. अर्थात आता सगळेच या बिग FMची सगळी टीम, सेल्स, मार्केटिंग, IT, ॲडमिन, अर्थात सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरहून आलेले माझे RJ कलिग्स, सगळ्यांना तुम्हाला बघायचंय. या लाजू नका. कॅन आय रिक्वेस्ट जयेश पाटील. सीझन 2चा जो जोश होता तो वेगळाच होता. थोडासा लेट सुरू झाला. आमचे जे मध्ये सर आहेत आणि गीतिका मॅडम ह्या त्याचे सूत्रधार होत्या की ज्यांनी आम्हाला डिले करायला लावला. त्याचं कारण आज तुमच्यासमोर आहे, कारण हा स्टेज मोठा करायचा होता त्यांना आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यासाठी मोठी टाळी तुम्ही वाजवली पाहिजे. पुणेकर, औरंगाबादकर, कोल्हापूरकर, सोलापूरकर, नागपूरकर आणि गोवणकर आणि मुंबईकर अशा सगळ्या ठिकाणी सुबोध भावे आज इथं तुमच्यात प्रत्यक्षात आहे. सीझन 3 घेऊन लवकरच येत आहोत. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.